वेलकम फ्रेंड. तर आज आपण बघणार आहोत स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस. आता स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय? तर स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे अशी प्रोसेस जिच्यामध्ये स्पर्म फॉर्म होतात, करेक्ट. आणि ही पूर्ण प्रोसेस टेस्टिसच्या आतमध्ये होते. तर पूर्ण प्रोसेस होती कशी? स्पर्मॅटोजेनेसिस ॲक्च्युली आहे काय, तिच्या किती स्टेजेस आहे आणि प्रत्येक स्टेज जी आहे ते आपण डिटेलमध्ये स्टडी करू. आणि व्हिडिओ जो आहे तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचे जर डाऊट किंवा क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय जरूर करेल. ओके. आणि जर चॅनल सबस्क्राईब करायचं असलं तर चॅनल सबस्क्राईब करू शकता, कारण की अशाच प्रकारचे रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर टॉपिकचं नाव काय आहे? टॉपिकचं नाव आहे स्पर्मॅटोजेनेसिस. कोणत्याही शब्दामध्येच अर्थ असतो. तर इथं स्पर्मॅटोजेनेसिस हा शब्द आहे. तर याचा ॲक्च्युअलमध्ये अर्थ काय आहे? स्पर्मॅटो म्हणजे स्पर्म आणि जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. फॉर्मेशन ऑफ स्पर्म, त्याच प्रोसेसला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणायचं. ठीक आहे. आता डेफिनेशन काय होईल? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स, ज्या प्रोसेसमध्ये स्पर्म फॉर्म होतात त्याच प्रोसेसला आपण म्हणू शकतो नोन ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. ज्या प्रोसेसमध्ये स्पर्म फॉर्म होतात किंवा शुक्राणू तयार होतात त्याच प्रोसेसला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतात. आता ही झाली डेफिनेशन. आता असं बघायचं की ही प्रोसेस कुठे होते? तर ही प्रोसेस होणार आहे टेस्टीजमध्ये. आणि टेस्टीज हा पार्ट कोणाचा आहे? तर टेस्टीज हा पार्ट आहे मेलचा. मेल गोनॅड असं समजलं जातं टेस्टीजला, करेक्ट. आता बघूया स्पर्मॅटोजेनेसिसच्या स्टेजेस किती आहेत. तर इथं आपण हेडिंग टाकूया स्टेजेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. तुम्हाला लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित, तुम्हाला सगळी प्रोसेस समजेल. एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत आपण. ठीक आहे. तर स्पर्मॅटोजेनेसिसच्या स्टेजेस किती आहेत आणि कशा आहेत? ठीक आहे. तर ॲक्च्युअलमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस ही जी प्रोसेस आहे ही 3 स्टेजमध्ये कंप्लीट होते. फर्स्ट जी असते तिला म्हणतात मल्टिप्लिकेशन फेज. पहिला फेज कोणता आहे? मल्टिप्लिकेशन, जिच्यामध्ये फक्त सेल मल्टिप्लाय होतात. दुसरा आहे ग्रोथ फेज, यामध्ये सेलची वाढ होते म्हणून याला ग्रोथ फेज म्हणतात. आणि तिसरा जो आहे त्याला म्हणतात मॅच्युरेशन फेज. सेल मॅच्युअर होतात म्हणून या फेजला मॅच्युरेशन फेज असं म्हणतात. मग ॲक्च्युली स्पर्मॅटोजेनेसिस किती स्टेपमध्ये होणार आहे? 3. मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज. ठीक आहे. आता डिटेलमध्ये बघूया ॲक्च्युली स्पर्मॅटोजेनेसिस कसं होतं. तर आता इथं बघा, सगळ्यात अगोदर टेस्टीजमध्ये सेल्स असतात. त्यातली एक सेल घेतली आपण आणि तिला नाव दिलं प्रायमॉर्डियल जर्म सेल. कोणती सेल आहे ही? प्रायमॉर्डियल जर्म सेल. ठीक आहे. आता ही आहे समजा प्रायमॉर्डियल जर्म सेल. हिच्यामध्ये क्रोमोझोम किती असणार आहे? तर हिच्यामध्ये क्रोमोझोम असतात डिप्लॉइड, करेक्ट. आता इथं स्टार्ट होणार आहे फर्स्ट फेज. आणि फर्स्ट फेजमध्ये काय होतं? एका सेलपासून 2 सेल तयार होतात. ओके. आणि 2 सेलपासून परत 4 सेल तयार होतात. म्हणजे काय होतं आहे? तर इथं मायटॉसिस नावाची प्रोसेस होते. आणि मायटॉसिसमध्ये काय होतं आहे? एका सेलपासून 2 सेल तयार होणार आणि 2 सेलपासून 4 सेल तयार होणार, करेक्ट. तर इथं फक्त सेल मल्टिप्लाय होते, बरोबर ना. तर इथं सेल मल्टिप्लाय होते आणि ही जी नवीन तयार झालेली सेल आहे हिला स्पर्मॅटोगोनिया असं म्हणतात. नवीन तयार झालेल्या सेलला काय म्हणायचं? स्पर्मॅटोगोनिया. आणि प्रत्येक सेलला स्पर्मॅटोगोनियम असं म्हणायचं. आता एका स्पर्मॅटोगोनियामध्ये किंवा प्रत्येक स्पर्मॅटोगोनियामध्ये डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. आता इथे तुम्हाला जर विचारलं कोणती प्रोसेस झाली, तर इथे सांगायचं तुम्ही मायटॉसिस प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे ही? मायटॉसिस. ओके. आता पहिल्या फेजमध्ये फक्त सेल मल्टिप्लाय झाली, मग हिला काय म्हणणार आहे आपण? फर्स्ट फेज जो आहे त्याचं नाव पडलं काय? मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेज म्हणजे असा फेज ज्यामध्ये फक्त सेलचं मल्टिप्लिकेशन होतं. ठीक आहे. आता असणार आहे दुसरा फेज. दुसऱ्या फेजमध्ये काय होतं?
समजा आपण दुसऱ्या फेजसाठी एकच स्पर्मॅटोगोनियम घेऊ इथे. ते एक स्पर्मॅटोगोनियम जी असते ती फूड ॲब्झॉर्ब करते. फूड ॲब्झॉर्ब केल्यामुळं स्वतःची साईज वाढवते, इन्क्रीज करते आणि साईज वाढवल्यानंतर ही जी नवीन सेल आहे हिला म्हणतात प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. काय नाव आहे हिचं? प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. मग आता हिच्यामध्ये क्रोमोझोम किती असणार? तर हिच्यामध्ये सुद्धा डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोमच असतात. ठीक आहे. आता इथं काय झालं? सेलची ग्रोथ झाली. मग या फेजला तुम्ही काय म्हणू शकता? तर या फेजला म्हणता येईल ग्रोथ फेज. कोणता फेज आहे हा? ग्रोथ फेज. कारण की इथे सेलची फक्त वाढ झाली म्हणून याला ग्रोथ फेज असं म्हणायचं. ठीक आहे. आता काय होणार? तिसऱ्या फेजमध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मिओसिसमध्ये जाणार आणि मिओसिस पहिल्यांदा होतंय, मग मिओसिस फर्स्ट. ज्या वेळेस प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मिओसिस फर्स्टमध्ये जाते तर ती 2 इक्वल सेल फॉर्म करते अशा प्रकारच्या. ठीक आहे. आता या ज्या 2 सेल तयार झाल्या यांना काय म्हणता येईल? तर यांना म्हणतात सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. नवीन तयार झालेल्या सेलला काय म्हणतात? सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आणि इथं बघा प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम होते, पण मिओसिस झाल्यामुळे क्रोमोझोम नंबर रिड्यूस होणार किंवा कमी होणार, हाफ हाफ होणार. मग एका सेलमध्ये किती असणार? तर एका सेलमध्ये क्रोमोझोम असतात हॅप्लॉइड. ठीक आहे. तर मग सेकंडरी स्पर्मॅटोसाइटमध्ये क्रोमोझोम किती आहे? हॅप्लॉइड. करेक्ट. आता काय होणार? प्रत्येक सेकंडरी स्पर्मॅटोसाइट ही जाणार मिओसिस सेकंडमध्ये. इथे बघा ही प्रत्येक स्पर्मॅटोसाइट कशामध्ये जाणार? मिओसिस सेकंडमध्ये जाणार, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आणि ज्यावेळेस सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मिओसिसमध्ये जाते, सेकंड मिओसिसमध्ये, तर ही परत 4 सेल फॉर्म करते. 2 सेल होत्या, 2 पासून किती तयार होणार? 4 सेल. म्हणजे एका सेलपासून ॲक्च्युअलमध्ये 2च सेल तयार होतात. बरोबर. मग ज्यावेळेस सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मिओसिसमध्ये गेली, कोणत्या मिओसिसमध्ये? मिओसिस सेकंडमध्ये, एका सेलने किती सेल प्रोड्यूस केल्या? एका सेलने 2 सेल प्रोड्यूस केल्या. करेक्ट. तर इथं टोटल ॲक्च्युअलमध्ये सेल किती तयार झाल्या? 4. ओके. आता या नवीन सेलला काय म्हणायचं? ज्या सेल तयार झाल्या त्यांना, यांना म्हणतात स्पर्मॅटिड. कोणत्या सेल आहे या? स्पर्मॅटिड. आता स्पर्मॅटिडमध्ये क्रोमोझोम किती असतात? तर स्पर्मॅटिडमध्ये असतात हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे. आता इकडे बघा ही पूर्ण जी प्रोसेस आहे हिच्यामध्ये काय झालं आहे? प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मिओसिसमध्ये जाऊन 2 इक्वल सेल तयार केल्या, त्यांना म्हणतात सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मिओसिस सेकंडमध्ये गेली, तिनं परत सेल तयार केल्या, त्यांना स्पर्मॅटिड असं म्हणतात. पण इथं बघा इथं ट्वाइस एन नंबर ऑफ क्रोमोझोम होते, इथं एन नंबर डिवाइड झाले. करेक्ट. इथं मिओसिस परत होत आहे पण क्रोमोझोम नंबर तर कॉन्स्टंटच आहे. इथं एन नंबर ऑफ होते आणि इथं सुद्धा एन नंबर क्रोमोझोम आले. असं का झालं? कारण की ही जी प्रोसेस आहे ही इक्वेशनल मिओसिस आहे. कोणती प्रोसेस आहे ही? इक्वेशनल मिओसिस. आणि एक लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा इक्वेशनल मिओसिस होत असतं तेव्हा एका सेलपासून तर 2 सेल तयार होतात, पण क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट राहतो, तो डिस्टर्ब नाही होत. ठीक आहे. आता शेवटची स्टेप. एका स्पर्मॅटिडपासून काय तयार होते? ते एका स्पर्मॅटिडपासून तयार होतो एक स्पर्म. हे बघा प्रत्येक स्पर्मॅटिडपासून काय तयार होणार? एक स्पर्म फॉर्म होणार किंवा एक स्पर्म तयार होणार. आणि या प्रोसेसला एक नवीन नाव आहे. हिला स्पर्मॅटोजेनेसिस न म्हणता हिला स्पर्मिओजेनेसिस म्हणायचं. काय म्हणायचं? या छोट्या प्रोसेसला स्पर्मिओजेनेसिस. फक्त स्पर्मॅटिडपासून स्पर्म फॉर्म होणे. कोण फॉर्म झालं इथं शेवटी? स्पर्म. मग स्पर्मॅटिडपासून स्पर्म तयार होणे म्हणजे काय? स्पर्मिओजेनेसिस. पण पूर्ण प्रोसेसचं नाव काय? तर पूर्ण प्रोसेसचं नाव आहे स्पर्मॅटोजेनेसिस. हा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आता स्पर्ममध्ये क्रोमोझोम किती असणार? स्पर्ममध्ये असतात हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे. म्हणजे इथं काय झालंय? स्पर्मॅटिडला थोडं आपण मॉडिफाय केलंय आणि त्याच्यापासून काय तयार होणार? तर एक स्पर्म तयार होणार. आता या फेजमध्ये झालं काय?
तर या फेजमध्ये सेलचं फक्त मॅच्युरेशन झालंय किंवा सेल मॅच्युअर केल्या गेली, म्हणून या फेजला मॅच्युरेशन फेज असं म्हणतात. देअरफॉर द फेज इज कॉल्ड एज मॅच्युरेशन फेज. ओके. आणि एक क्वेश्चन जो तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो, ॲक्च्युली 2 क्वेश्चन येऊ शकतात. पहिला क्वेश्चन हा येऊ शकतो की स्पर्मॅटोजेनेसिसची डायग्राम तुम्हाला आयडेंटिफाय करायचं सांगू शकतात कोणत्याही पार्टला. ओके. नंबर 2, कधी कधी काय केलं जातं, प्रत्येक सेलमध्ये किती क्रोमोझोम आहे ते विचारतात. प्रायमोडियल जर्म सेलमध्ये किती आहे डिप्लॉइड, स्पर्मॅटोगोनियामध्ये डिप्लॉइड आहे, प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये सुद्धा डिप्लॉइड आहे, आणि इथून खाली सगळे हॅप्लॉइड आहे. बघा, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट हॅप्लॉइड, स्पर्मॅटिड हॅप्लॉइड आणि स्पर्मसुद्धा हॅप्लॉइड. हे विचारलं जातं कधी कधी. आणि जर समजा एखाद्या वेळेस एक्स्ट्रा क्वेश्चन असेलच तर हे पण विचारलं जातं, एका स्पर्मॅटोगोनियमपासून किती स्पर्म तयार होतात. बघा, इथे आपल्याजवळ खूप सारे स्पर्मॅटोगोनिया होते, त्यातला आपण एक स्पर्मॅटोगोनियम घेतला आणि सगळ्यात शेवटी एका स्पर्मॅटोगोनियमपासून किती स्पर्म तयार होतात, 4 स्पर्म तयार होतात. करेक्ट. मग हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. oogenesisमध्ये असं होत नाही. oogenesisमध्ये इथे oogonia असते आणि एका oogoनियमपासून फक्त एकच एग किंवा ओयूम तयार होतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. आता इथं लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला अजून, की या पूर्ण प्रोसेसमध्ये सगळ्यात शेवटी स्पर्म फॉर्म झाले आणि आपलं तेच पर्पज होतं, स्पर्म फॉर्म करायची होती आपल्याला. मग या पूर्ण प्रोसेसला आपण म्हणू शकतो कोणती प्रोसेस आहे ही, द होल प्रोसेस इज नोन ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. पूर्ण प्रोसेसचं नाव काय आहे, स्पर्मॅटोजेनेसिस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस? स्पर्मॅटोजेनेसिस मीन्स the process of formation of sperm is known as spermatogenesis, and it is take place in male, and which part of the male body? Testis part. Okay. आणि एक अजून लक्षात ठेवा, स्पर्मॅटोजेनेसिस कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि फास्ट आहे ॲज कम्पेअर टू oogenesis. oogenesis डिसकंटिन्युअस प्रोसेस आहे आणि स्लो आहे. ठीक आहे. आता एकदा ओव्हरऑल समरी घेऊ इंग्लिशमध्ये, तुम्हाला ते कठीण नाही वाटणार मग हा पोर्शन. सो the name of topic is known as spermatogenesis. Actually, the first main point is, what is the meaning of spermatogenesis? Spermatogenesis means the process of formation of sperms known as spermatogenesis. Okay. Spermatogenesis is take place in testes, part of male. Stages of spermatogenesis. Spermatogenesis take place in 3 stages or in 3 phases. The first phase is known as multiplication phase. Second phase is known as growth phase, and third phase is known as maturation phase. Okay. And one more thing, spermatogenesis is continuous and fast process as compared to oogenesis. Okay. So here it is the overall diagram of spermatogenesis. First of all, during first phase, primordial germ cell of testes which have diploid number of chromosome undergo repeated mitosis and produce number of cells. Correct. Newly formed cells known as spermatogonia. Okay. Spermatogonia are diploid in nature. Therefore, during first phase only multiplication is take place, hence it is called as multiplication phase. It is very simple. Okay. Now second phase, that is called as growth phase. During growth phase, spermatogonium absorb food material and increase in size. When the size of spermatogonium becomes increased, the newly formed cell is known as primary spermatocyte, and primary spermatocyte also contain diploid number of chromosome, and therefore during this phase only growth is take place, hence it is called as growth phase. Okay. Now third phase, that is called as maturation phase. During maturation phase, primary spermatocyte undergo meiosis first and produce 2 equal cells. The newly formed cells is known as secondary spermatocyte. Secondary spermatocyte also contain haploid number of chromosome. Next, secondary spermatocyte undergo meiosis second and produce again 2 equal cells. Newly formed cell is known as spermatid. Okay. And at the last of the spermatogenesis, one spermatid produce 1 sperm. Okay. And spermatid contain haploid number of chromosome, and sperm also contain haploid number of chromosome. The process in which spermatid becomes modified and it convert into sperm, the process is known as spermiogenesis, and the whole process of sperm formation is known as spermatogenesis. I think you can understand it very well. Okay. What is meant by spermiogenesis and what is the meaning of spermatogenesis?
Spermatogenesis means it is a whole process in which sperm becomes formed, and spermiogenesis, it is a process in which spermatid convert into sperm. The process is called as spermiogenesis. Okay, so during the third phase only maturation is take place, hence it is called as maturation phase. Okay, and sperm is also known as spermatozoa. Okay, so this is the overall summary of spermatogenesis, and I hope you can understand it very well. Okay, please give me your feedback in comment section. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जे आहे ते चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल जे आहे त्याला ऑन करा, कारण की मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याच अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येईल प्रत्येक व्हिडिओचं. ओके, आणि व्हिडिओ जो आहे याच्यामध्ये काही डाऊट डिफिकल्टी असतील तर मला कमेंट्समध्ये जरूर विचारा. आणि जर तुम्हाला मागचा जो व्हिडिओ होता oogenesisचा तो बघायचा असेल तर वर आय बटनवर किंवा व्हिडिओच्या लास्टमध्ये सुद्धा तुम्हाला oogenesisचा व्हिडिओ मिळून जाईल. ओके, व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.